स्टार प्रवाहाचा महावटपौर्णिमा उत्सव महासंगम आहे महानायिकांचा आणि आज आपले सर्वात लाडके सायली अर्जुन आपल्यासोबत आहेत. क्या बात आहे, गोड दिसत आहे दोघं पण आणि सगळेच लाल साड्यांमध्ये. काय अमित, कन्फ्युजन झालं की नाही नायिकांमध्ये? खूप कन्फ्युजन झालं होतं. कुठली सायली असं असं हो, सायली जस्ट कुठे गेली? फायटिंग करून आलो आम्ही. सर म्हणाले की टर्न आणि बायकोला बघा. मी तर शोधतो मग कुठे सायली, अहो इथे कुठे आहे. सगळं सेम साड्यामध्ये आहेत रे. आणि तुमचं काही कन्फ्युजन झालं नाही? मुली नाही, हुशार आमचं काय नाही झालं असं की त्याला मार्क घेताना एकतर त्याला दिसत नाही चष्मा नसल्यामुळे आणि लांब होते आणि सगळे हिरो जसे पळत येत होते आणि त्यांना मार्क घेऊन आमच्या पुढे उभं राहायचं होतं. हा वेगळ्याच ठिकाणी जाऊन उभा होता. माझ्या पुढे अजून कोणीतरी वेगळा होता. So, त्यांनी पण मागे वळून बघितल्यावर माझं असं झालं की अच्छा लुक कोणाला द्यायचा मी आता. आज वटपौर्णिमा आणि भूल भुलैया असं आपण एकत्रच करूया. आणि एका सीन मध्ये असं झालं होतं की ते जे गुंड आहेत ते येत आहेत आणि जे हिरो आहेत ते येत आहेत आणि मला नंतर यायचं आहे. सो ते आले, गुंड आले, सर अमित ये, ते मलाच मारतात माझीच माणसं. मला थांबा, गुंड देत मी नाही आहे. म्हणजे खूपच सगळी धमाल उडती आज आणि खरंच छान वाटतं की सगळे एकत्र आहात तुम्ही. आणि ही नथ जरा फारच विशेष आहे, प्लीज दाखव. अहो असं लिहिलेली नथ आहे. कसं? अहो आणि त्यामुळे तुला काय आवडलं यातलं? ही मला आवडली कारण मला मुळातच मी टिपिकल गर्ली ज्या मुली असतात ह्या आवडतं ना हे सगळं आणि त्यात वेगळी नथ आहे तर आणि ते मुळात घरी घेऊन जाण्यासाठी दिलेली आहे स्टार प्रवाहाने, त्यामुळे जास्त आवडली. जास्त आवडली की चला एक नथ मिळाली आहे छानशी. आणि अर्थात वटपौर्णिमा तर तुझ्या काही कर्जतच्या आठवणी आहेत का आईबरोबर? कसं काय? बऱ्याच आठवणी आहेत तशा आणि खूप मजा यायची ॲक्च्युली. आणि एक अशी जास्त मोठ्या प्रमाणात होत असेल. मोठे वृक्ष आहेत तिथे आणि ॲक्च्युली सगळ्या जणी असं फांद्या घरी नाही आणत, त्या खरे तिकडे जातात. आपल्या शहरापेक्षा जरा चांगली मेन हेतू आहे आपल्या सणांचा की निसर्गाच्या सानिध्यात जा. तर ॲक्च्युली बायका तिकडे जातात, सकाळी लवकर उठून सगळं छान तयार होऊन जातात. तर मी पण जायचे तिथे, जाऊन सगळ्यांचे प्रसाद फस्त करायचे, हे सगळं करायचं आणि मी उपास पण करते. तू उपासही करतेस? वटपौर्णिमेचा उत्सव तू म्हणजे व्हायचं लग्न पण तरी सुद्धा असं मनातनं काही गोष्टी असतात ना ज्याचे आपण उपास करतो. जसं महाशिवरात्र आहे, आषाढी एकादशी आहे आणि त्यातलाच हा एक आहे जो म्हणजे वर्षातले काही ठरलेले उपास असतात. 3-4 तू कर? मी करते. एकदम कडक करतो? येस, एकदम कडक. क्या बात आहे, नवरा जोरदार छान मिळणार आहे तुला. आणि अमित, काय बायकोला सांगतोस की नाही वटपौर्णिमेचा उपास करायला? काय असतं? नाही, ती करतेच उपवास पण आणि तिच्यासोबत मी पण उपवास करतो. सो मी दोघे उपवास करतो. ये आदर्श नवरा. वा वा, नाही खरंच मस्त वाटतंय. आणि जाता जाता मला हेच सांगा की इथे काय गॉसिप रंगतंय? मग काय आता सगळेच जमलेत, गेट टुगेदर पण चाललंय, मग काय गॉसिप मधनं वेळ मिळतोय? नाही, ॲक्च्युली कामातनं वेळ मिळत नाही शूटच जास्त करायला कारण 4 दिवसाचं शेड्यूल आहे आणि काम ॲक्च्युली 10 दिवसाचं आहे. कारण तुम्हाला 3 तासाची एक फिल्म बघायला मिळणार आहे आणि ती 4 तासात शूट 4 दिवसात शूट करणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण 3 युनिट्स लागलेली आहेत, 200चं युनिट आहे जवळजवळ आणि खूप कॅमेराज आणि खूप काम चालू आहे. त्यात मध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत, काय असं सगळं करून आम्ही करतोय. त्यामुळे गॉसिप वगैरेला ॲक्च्युली वेळ नाही मिळाला आहे. पण हा एपिसोड नक्की फार अफाट असणार आहे आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट करीन की हा एपिसोड बघा कारण ह्यामध्ये ना भलेही ही महावटपौर्णिमा महानायिकांची असली तरी एक महानायक आहे ह्या वटपौर्णिमेत ज्याच्यासाठी ही सगळी वटपौर्णिमा घडली आहे. तर तो महानायक कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावा लागेल. जाता जाता तो उखाणा होऊन जाऊ दे प्लीज. अच्छा बरं. वटपौर्णिमेला सवाष्णी पुजतात वट, वटपौर्णिमेला सवाष्णी पुजतात वट, खलनायिकांनो आम्ही उधळण लावू तुमचा कट. थँक्यू सो मच. थँक्यू.